चंद्रपूर जिल्ह्यात नक्षल विचारधारेला प्रेरित असलेले तब्बल 7 ते 8 संशयित अर्बन नक्षली सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून हे सर्वजण आता पोलिसांच्या रडारवर आहे। त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। मागील काही वर्षात गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीमध्ये अनेक जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं। दुसरीकडे सरकारच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत अनेक नक्षली नेते व दलम सदस्यांनी शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग स्वीकारला। यामुळे जंगलातील नक्षल कारवायांना मोठ्या प्रमाणात आळा बसला। मात्र बंदुकीच्या लढ्याची जागा आता छुप्या वैचारिक लढ्यानं घेतल्याचं चित्र आहे। नक्षल विचारधारेला पाठिंबा देणारे काही पांढरपेशी लोक शहरामध्ये सामान्य नागरिकांप्रमाणे वावरत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडे आहे। धक्कादायक बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात चिन्हित करण्यात आलेल्या या 8 संशयितांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचं विशेष लक्ष असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। विशेष म्हणजे विविध सामाजिक संघटनांच्या नावाखाली होणाऱ्या बैठका, चर्चासत्रे, आंदोलने, सामाजिक उपक्रम आणि संगोष्ठीमध्ये या व्यक्तींचा सहभाग तपासला जात आहे। तसेच फेसबुक, एक्स, व्हॉट्सॲप ग्रुप यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते कोणत्या प्रकारच्या पोस्ट करतात, कोणती विचारसरणी प्रसारित करतात यावरही पोलिसांची बारकाईनं नजर आहे। याशिवाय त्यांना आर्थिक मदत कुठून मिळते, त्यांचे संपर्क कोणाकोणासोबत आहेत आणि त्यांच्या नेटवर्कची व्याप्ती किती आहे याचाही तपास सुरक्षा यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे।